नमस्कार मंडळी. चला तर आपण बाहेर गेलो की सगळ्यात पहिले स्टार्टरमध्ये मागवतो तो मसाला पापड. आता हा मसाला पापड बाहेर घ्यायचा म्हटलं तर खूप महाग राहतो, पण हा घरी अगदी 10 रुपयामध्ये तुम्ही मसाला पापड बनवू शकता. जो घरामध्ये पापड असतो ना मूग व उडीद डाळीचा, त्यापासून आज आपण मसाला पापड बनवतोय. त्यासाठी 2 टोमॅटो, 4 मीडियम साईजचे कांदे, 1 हिरवी मिरची, आपल्याला अर्ध लिंबू लागणार आहे आणि कोथिंबीर. एवढ्याच साहित्यामध्ये हा मसाला पापड तयार होत नाही बरं का. आपल्याला शेव सुद्धा लागते बारीक. तर चला सुरुवातीला आपण हे सगळं बारीक असं कट करून घेऊया. इथे तुमचा जास्तीचा वेळ जाऊ नये म्हणून व्हिडिओला थोडंसं स्पीड केलेलं आहे. म्हणजे कट करत असताना जास्तीच्या गप्पा मारत बसत असताना त्यासाठी म्हटलं नको, तुमचाही वेळ जास्त वाया जायला नको म्हणून व्हिडिओ स्पीड केला. पण हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसाच व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील मागील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर इथे आपण मूग व उडीद डाळीचा मिक्स पापड घेतलेला आहे. हा सगळ्यांच्या घरामध्ये असतो. आता इथे पहा, पॅनमध्ये ना अगदी पॅनचं तळ माखेल इतकंच तेल घालून घ्यायचं आहे. आता तेलाचं प्रमाण आहे ना कमी का बरं ठेवायचं, तर हा पापड आपला आहे ना तळून जास्त फुलतो आणि पटकन तो वाकडा होतो. त्यामुळे ना तो वाकडा होऊ नये म्हणून तेलचं टेम्परेचर जे आहे ना ते हलकंसं गरम केलेलं आहे आणि त्यावरती हा पापड भाजल्याप्रमाणे आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही ना पापडला तेल लावून सुद्धा भाजू शकता, पण तो ना व्यवस्थित भाजला जात नाही. त्यामुळे ना थोडंसं तेल घालून आपला पापड फक्त त्यावरती ना भाजल्या जाईल इतकंसंच तेल आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यावरती छानसा दोन्ही साईडने मस्त असा कुरकुरीत पापड तळून घेतलेला आहे. आता पापडवरचं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे. त्यानंतर पापड काढून घ्यायचा. याच पद्धतीने दुसरा पापडसुद्धा सेमच आपल्याला भाजून घ्यायचा. झाऱ्याने असा दाबून पापड आपल्याला तळायचा. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी हाय करायची नाही, नाहीतर लगेचच तुमचा पापड तळून निघेल आणि तो वाकडा होईल. त्यामुळे ना आपल्याला अशा पद्धतीनेच पापड जे आहेत ना ते तळून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारे आपण हे पापड तळून घेतोय. पाहू शकता तर अशा मंद गॅसवरती पापड तळल्यामुळे तो वाकडा होत नाहीये, तसाच तो छान तळला जातोय. तर ना अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं की पापड कच्चा आहे तर जास्त वेळ तुम्ही हा असा तळून घेऊ शकता. तो अजिबात करपत नाही. तर पहा, अशा पद्धतीने आपण दोन्ही पापड जे आहेत ना ते तळून घेतलेले आहे आणि अतिशय कुरकुरीत पापड तळल्यासुद्धा गेलेले आहेत. आता पहा, घरच्या अगदी 10 रुपयामध्ये आपण हे पापड बनवू शकतो. आणि हो, 1 नाही 2 नाही, तुम्ही लगेच 10 पापड बनवू शकता बरं का. काय तुम्हाला लागणार आहे फक्त टॅमॅटो, कांदा आणि थोडीशी शेव. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त यामध्ये लागत नाही. तर पहा, तळून थंड झाले ना पापड, त्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं. आता हे लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या पापडाला एक स्पायसीपणा येतो. तर त्याचवरून आपल्याला टाकायचा आहे कांदा. आता कांदासुद्धा असं व्यवस्थित यावरती टाकून घेऊया. आता कांदा तुम्हाला जास्त प्रमाणात खायला आवडत नसेल तर थोडा कमी प्रमाणात जरी घालून घेतला ना तरीसुद्धा चालेल. आपण पापड सुरुवातीला तळत असताना एकदम टाईट होते तरीसुद्धा थोडासा वाक त्याला आलेला आहे. जर तुम्ही हाय हीटवरती जर तळले ना तर ते पापड पूर्णपणे वाकडे होऊ शकतात. त्यामुळे ना तुम्हाला अशा पद्धतीने हे पापड तळून घ्यायचे आहे. त्यानंतर यावरती घालून घ्यायचा आहे बारीक कट करून घेतलेला टॅमॅटो. त्याचबरोबर हिरवी मिरची मी इथे घालून घेतलेली आहे. खरं तर तसं पाहिलं तर पापडमध्ये हिरवी मिरची आपण खाणार नाही, पण पापड आकर्षक दिसावा यासाठी ना मिरचीचे काप जर त्यावरती असतील ना तर पापड आणखीनच उठून आणि आकर्षक दिसतो. त्याचबरोबर वरतून टाकूया कोथिंबीर. तर असा स्पायसी आणि चटपटीत पदार्थावरती कोथिंबीर असल्याशिवाय मजा नाही. कोथिंबीर टाकून घेतली, त्यानंतर सगळ्या शेवटून आपल्याला यावरती टाकायचे आहे शेव. तर आता अशा पद्धतीने शेव टाकूया. आता लिंबाचा कुठे वापर करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पापड आहे पटकन चिमल्या जातो, त्यामुळे आपल्याला लिंबू अगदी ऐन वेळेला खायच्या वेळेस यावरती पिळून घ्यायचा आहे. तर इथे मस्त असे मसाला पापड आपले तयार झालेले आहेत. आता जेव्हा तुम्हाला खायचं तेव्हा त्यावरती लिंबू पिळायचं आणि मस्त स्पायसी असा चटपटीत आपला मसाला पापड तयार झाला. 10 रुपयाचं सुद्धा साहित्य लागलं नसेल आणि चटपटीत मस्त चवीचा हा मसाला पापड आपला तयार झाला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,
बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन आणि इंटरेस्टिंग अशाच यूजफुल रेसिपीसह. तोपर्यंत असा मसाला पापड बनवा आणि तुमचा सुद्धा मसाला पापड कसा झालता या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे मला पापड खायचा, मग मी मस्त लिंबू पिळून घेतलं आणि छानसा असा तोडून घेतला. तर चला, तुम्ही तर खायला येऊ शकत नाही, बनवा, खा आणि कसा झालता मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि यूजफुल रेसिपीसह. धन्यवाद.